नमस्कार. ड्रायव्हिंग भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे दोन्ही व्हिडिओ आहेत ना, ह्यामधून ना आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. नक्की छोटे छोटे व्हिडिओ आहेत, पण नक्की तुम्ही बघा. पहिल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर गाडी उभी आहे आणि एकाचा बॉल खाली जातो. ट्रॅफिक असेल किंवा इतर कारणासाठी सिग्नलला असेल गाड्या उभ्या, पण एवढ्या रोडवर 3 पदरीच्या रोडवर तो माणूस बॉल घ्यायसाठी गाडीच्या खाली शिरतो. म्हणजे नक्की काय आहे, आपण म्हणजे कुठे बुद्धी काय चालवतो काहीतरी कळाली पाहिजे. ती गाडी कधीही सुरू होऊ शकते. नशीब ती बाई आली तरी पण त्यांनी गाडी स्टार्ट केली. ड्रायव्हरला थोडी माहित आहे कोण खाली गेलाय. तो सरळ खाली गेलाय, ती बॉल गेला. अरे पण ती ट्रॅफिक चालू झाल्यानंतर नंतर पण बॉल मिळाला असता ना. पण कसं आहे, माणसाचं डोकं कुठे चालेल काही भरोसा नाही. काहीच सांगू शकत नाही तुम्ही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण ना तेच आहे. बाईकवाला येतोय तर त्यानं दरवाजा उघडला, बाईकवाला थांबला, तो पास होत नाही पण तिने दरवाजा उघडला आणि पडला. तो बरं पडला तर त्याला लवकर हेल्प करायला पण त्या जाय नाहीत. बोलतो ना, बुद्धीचा काही भरोसा नाही. काहीच कळत नाही. काहीच सांगू शकत नाही तुमची बुद्धी कुठे चालेल काय चालेल. आता तो बाईकवाला पास झाल्यानंतर पण तो दरवाजा खोलू शकली असते, पण दरवाजा लागेल म्हणून तो बाईकवाला थांबला. पण आखिर शेवटी तिने दरवाजा उघडला आणि तो बाईकवाला पडला. पण पडला तर त्याला उचलायला सुद्धा कोण जाई नाही. त्या दरवाजा खोलून बघत उभ्या राहिल्यात. काही कळत नाही. आजकालच्या घडीला काही समजत नाही लोकांची बुद्धी कशी चालेल. तुमचे काय विचार असतील ना या व्हिडिओबद्दल, नक्की तुम्ही याच्याबरोबर शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.